काय भाजी कसली झाली आहे? काय तिखट? काय भारी 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 केली भाजी. अरे मग घे ना अजून. अहो मातोश्री राहू दे, जरा बेतानेच विचारा त्यांना, नाही तर आम्ही सगळे उपाशी राहायचो. सायली असं नाही बोलू अगं. काकू खरं सांगतेय ती. हा कोल्हापूर आहे ना कोल्हापूर, हा जर पेटला ना तर अख्ख्या नाशिकच्या घराला किराणा तो मस्त करू शकतो. काय नाही हा, इतकं काही खात नाही तो. मँगो बर्फी तुझ्यावर आम्ही अजून आलो नाहीये. तुझा आहार सांगू काकूंना. मँगो बर्फी तू जिलबी खाताना हरवली होतीस ना? तुम्हाला कसं कळलं? तू सायली तू तू का सांगितलं? सॉरी 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 अगं, मला आठवलं ते बोलले मी फक्त. काकू काकू इट्स ओके. आमची मँगो बर्फी जशी गोड आहे ना तशी समजूतदार पण आहे. नाही पण खरंच काकू अप्रतिम झाले जेवण. घ्या ना मग. मला तर धवलूच्या घराचीच आठवण आली. आपण कसे एकत्र बसलो होतो जेवायला. धवल म्हणजे तो लालबागचाच ना ग? सायली बोलली होती मला फोनवर. आई तुला असं एवढं ओझरतं सांगितलेलं पण कसं लक्षात राहतं ग? अगं आता निहार आणि तू दोघच जण आहात ना मला, मग तुम्ही बोलता तेच लक्षात राहतं. आणखीन कोणाचं लक्षात ठेवणार? अरे हो, निहार कुठे? तो झोपलाय. कंटाळलाय ग बिचारा. आज जेवला पण नाही नीट. बाकी इकडे रात्रीची थंडी मस्त पडत असेल ना? हो खूप थंडी आहे. तुम्ही सगळे आतच झोपा. आत नाही. मी बाहेर झोपणार. कसं आहे की चोर आला तर त्याला बाहेरच्या बाहेर धरता येईल ना. एक काम करा, तुम्ही दोघं बाहेर झोपा, आम्ही सगळी गर्ल्स टीम आत झोप. डन? घ्या. हा धवल पण नाही यार. काय झालं आता? काय खाल्ली त्याने? माती बघ. फ्रेशर्सचा ग्रुप लेफ्ट केला. धवलू काय फुकटची हाय मारी लावून ठेवली त्याने. तुला सांगू निरू, या माणसाने ना लय डोकं फिरवलंय माझं. आपण त्याच्याशी बोलायला हवं होतं यार. बोलायला हवं होतं. आत्ताही जरी बोलायचा प्रयत्न केला ना आणि त्याला फोन केला ना तर एकच वाक्य म्हणतो तो की काडी मोड काडी मोड काडी मोड, आणि नंतर फोन ठेवून देतो. तसा नाही रे सम्राट, मित्र आहे की नाही तो आपला, आणि तो हर्ट झालाय. काय हार्टबीट झाला असेल ना तरी आता मला सांग, तो हर्ट झाला नसतं. अरे खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस?
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.